अंदाजे 6 महिन्यात काम कम्प्लीट होईल. बट नुसतं बोगदा चालू होऊन मतलब नाही, कारण बोगदा चालू नंतर मेन म्हणजे रस्ता चालू होणे देखील महत्वाचं आहे. बोगदा बराच लांब लचक बराच लांब आहे, लगेच दिसेल बोलला गेला कुठे बोगदा. अशा प्रकारे समोर जो तुम्हाला दिसत आहे तो JNPT वडोदरा मार्गावरील बनत असलेला बोगदा हा टनेल हा ऍक्च्युली आतून पूर्ण रेडी झालाय, फक्त फिनिशिंगचं काम बाकी. मला वाटतं तो गावातला जो रस्ता जो बोलला आपल्याला, हा जो आपला मित्र होता धुळे, त्या रस्त्याने जायला पाहिजे असं मला वाटत आहे. सर वो जो टनल बन रहा है वहां पे जाना रहेगा तो कैसे जाएंगे? खाली मैं वीडियो रहता है मेरे रोड पे, मुझे वहां पे दिखाना कि टनल वहां पे बन रही है करके. यहाँ से जा सकते हैं क्या? हाँ, जो काम चल रहा है अभी, ये जो डंपर जा रहा है उसके पीछे जाओगे? डंपर तो आगे मुड़ जाएगा. अच्छा, आगे आपको टनल दिख जाएगा. सीधा है ना रास्ता? ओके. इधर सीधा वो झाड़ है ना, हाँ. झाड़ के बाजू से इधर निकल जाइए. इतना. हाँ. ओके, थैंक यू. अब बघा डंपर जो आहे इथून उतरत नाहीये. त्यांनी सांगितलं की बाबा ह्या रस्त्यावरून इथनं जायचे आपल्याला, परंतु रेती आहे, शक्य होईल की नाही माहित नाही मला. काम सुरू आहे. पाहू शकता खास आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. काल आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ नेहमीच वेगवेगळ्या रस्त्यांचे. मोठी नदी वाटतं कुठली तरी, डंपर्स वगैरे येत आहेत. ड्राइव्ह स्लोली. आज आपल्यासाठी आपले मराठी या युट्यूब चॅनलवर बोगदा बराच लांब लचक बराच लांब आहे, लगेच दिसेल बोलला गेला कुठे बोगदा. आपण आज शक्य झाल्यास बदलापूर मार्गे पापगावला जो दहागावला रस्ता जाणार आहे तिथे देखील जाण्याचा प्रयत्न करूयात. ड्राइव्ह स्लोली, वर्क इन प्रोग्रेस. आणि अशा प्रकारे
जैन वडोदरा मार्गावरील बदलापूर येथील जो बोगदा आहे तो आपल्याला मिळालेला आहे. पाहू शकता इथे काम सुरू आहे. अशा प्रकारे समोर जो तुम्हाला दिसत आहे तो JNPT वडोदरा मार्गावरील बनत असलेला बोगदा. गाडी काय वरती जाणार नाही आपली. चालतून गेलो तर बरं होईल. चालूनच जाऊयात. हा झाला बदलापूरच्या बाजूने कर्जतकडे जाणारा रस्ता. आणि आता आपण इथून जेव्हा निघू तेव्हा बदलापूरचं गाव आहे त्या गावातून जो रस्ता जाईल तो दाखवण्याचा प्रयत्न करूयात. हा तुम्ही पाहू शकता इकडून एक रस्ता आहे आणि इकडून एक रस्ता आहे. हा बघा एक बोगदा. हा अरे बापरे, लाइटिंग वेटिंग लावलेली आतमध्ये म्हणजे बराच काम झालेला दिसतोय. आणि एक बोगदा. असे एकंदरीत दोन बोगदे आहेत. ते जाता येईल का आपल्याला? जाता तर नाही ना. कारण नियमाच्या अनुषंगाने जाता नाही येणार आपल्याला. पाणीच पाणी आहे. काम सुरू आहे. आपण इथनं मागे फिरूया. खूप मोठा डोंगर आहे आणि आपल्या पूर्ण तो डोंगर पार करून जाणे आहे. हा बदलापूर मधील कर्जतला जाणार रस्ता. कर्जत पनवेल हायवे. ते अनेक नाव आहेत. सर मराठी इथे
हिंदी ओके। ये कर्जत बदलापुर जो मतलब क्या बोलते हैं JNPT वडोदरा जो रोड बन रहा है, ये टनल उसी का है ना? ओके, ये कितना लंबा है? 4 किलोमीटर। तो अभी वो जो साइड है वहाँ पे आगे एक टनल है, ये टनल है एक दूसरा, तो मतलब वो क्या जाने के लिए और आने के लिए ऐसा है क्या? तो ये उसका काम पूरा हुआ है क्या? किसी का नहीं हुआ है। वो कितना हुआ रहेगा? ओपन तो दोनों हो गया है। अभी finishing अच्छा, मतलब अंदर से पूरा वहां तक पीछे तक का रेडी है पूरा, मतलब अभी फिनिशिंग का काम बाकी है। और उसके आगे का अपना कुछ प्रोसेस है कि रुका हुआ है काम? उधर का पता नहीं। अच्छा, खाली टनल का जानते हैं। तो क्या अभी यहाँ से मैं अगर रिटर्न गया तो आगे भी जो काम चल रहा है उसके बारे में आपको पता है? मतलब ओके, तर यांच्याकडनं आपल्याला माहिती भेटलेली आहे की जे बोगदा आहे हा टनेल हा ऍक्च्युअली आतून पूर्ण रेडी झालाय, फक्त फिनिशिंगचा काम बाकी। फिनिशिंग ओनली हो जाएगा तो रेडी हो जाएगा, यानी कि पूरा स्टार्ट टू एंड जो पहाड़ी पूरा रेडी कर रहे हैं नीचे से। ओके, कितना क्या बात कर रहे हैं? टारगेट दिया 6 मंथ में? ओके, अंदाज आहे कारण सर्व अंदाजे असतो, अंदाजे 6 महिन्यात काम कम्प्लीट होईल। बट नुसतं बोगदा चालू होऊन मतलब नाही, कारण बोगदा चालू नंतर मेन म्हणजे रस्ता चालू होणे देखील महत्वाचं आहे। थँक्यू थँक्यू। म्हणजे बघा हे जे बोगदा आहे ना ते पूर्ण काम एकदम रेडी झालेलं आहे, आतून पूर्ण पाणी वाणी अशा आपण जाऊ शकत नाही, पण एक आहे की 6 महिन्यात कधी कम्प्लीट करतील। आपण आता पुढे जाऊयात, पुढचा पाहूयात। थँक्यू। अशा प्रकारे आपण बदलापूर येथील तो कर्जतकडे जाणारा रस्ता आहे जो 4 किलोमीटरचा बोगदा बनत आहे, तो बोगदा पाहून आलेलो आहे। आता आपला फक्त राहिला तो समृद्धी महामार्ग जो 8 किलोमीटरचा मोठा बोगदा आहे तो बघणं राहिलेला आहे। रेल्वे अभावी रखडलेला आहे, तर तो देखील आपण पूर्ण करूयात। समृद्धी महामार्गावर जो आमनेच्या टोलनाक्याचा पुढील बोगदा तो देखील आपण पाहून झालेला आहे। हा बोगदा आपल्याला पाहणे जरुरी होतं, तो आपण आत्ताच पाहिलेला आहे। इथं आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत। पहिल्यांदा होत नाहीये, अनेकदा झालं की आपण कुठे रस्ते शोधायला गेलो आणि रस्ते चुकलो आहोत। इथे 4 वाजलेत, आपल्याला लवकर घरी जाणं असतं, त्यामुळे मला वाटतं आजचा पट्टा इथेच थांबावा लागेल बहुतेक। JNPT वडोदरा जो महामार्ग बनत आहे त्याचा बदलापूर मधील इंटरचेंज आपण शोधायला निघालो होतो। आणि ते शोधता शोधता आपण कुठल्या तरी गावात पोहोचलो आहोत। म्हणजे तो आपला रस्ता इथे संपलेला आहे, बदलापूर इंटरचेंज गेलेला आहे मागे, वेगळाच रस्ता आहे।